सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। आताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी। नागरिकांनी दिला PWD डिपार्टमेंट यांना आंदोलनाचा इशारा। पुन्हा रामटेक भंडारा मार्गाने जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागेल काय? संबंधित कर्मचारी अधिकारी यांच्यावर कारवाई करा, ग्रामस्थांकडून मागणी। प्रकरण दडपण्याच्या नादात पुन्हा पुलाचे काम थातुरमातुर। अपघात टाळण्याकरिता 24 तास अरोली पोलीस तैनात। अरोलीपासून काही अंतरावर असलेले भांडेवाडी गाव, सूर नदीच्या पुलावर पडलेले खड्डे, उभे असलेली लोखंडी साखळी, बनले जीव घेणे। निकृष्ट दर्जाचे पूल दुरुस्ती करण्याची मागणी करतात शिवसेना तालुका प्रमुख प्रशांत बाळासाहेब भुरे। माजी उपसरपंच कैलास समरीत सतत होत असलेल्या अपघाताला आळा घालण्याकरिता रस्त्यावर उतरले अरोली, भांडेवाडी, कोदामेंडी अन्य गावातील नागरिक। रामटेक भंडारा हायवे क्रमांक 247 बनले जीव घेणे। पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढतच चालले। वाहन क्रमांक DL4 CAD 7369 हे काल रात्री भंडाराकडून रामटेक मार्गे जात असताना पुलाच्या मधोमध रस्त्यावर उभ्या असलेल्या लोखंडी साखळीमुळे कारचे टायर फुटून अनियंत्रण झाले। त्यामुळे अरोली परिसरामध्ये मोठी सनसनी मचली। प्राप्त माहितीनुसार भांडेवाडी व रंगोली बारच्या मधोमध भूतेश्वर मंदिरजवळ असलेले सुरू नदीचे हे पूल 2 ते 3 वेळा थातूर मातूर करून या पुलाला रिपेअर केले आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी प्रकाश लांजेवार, अरोली। भांडेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत रामटेक भंडारा नदीवरती सूर नदीवरती पुलावरती आपण उभे आहोत। आपण बघू शकता की या ठिकाणी काल रात्री खूप मोठा अपघात झाला आणि गाडी पलटी त्या अपघातामुळे झाली। त्याच्यात ते लोक सिरियस आहेत। आजच्या या परिस्थितीमध्ये असं लक्षात येते की हा पूल अगदी निकृष्ट दर्जाचा त्यांनी बांधकाम केलेला आहे। जो कोणी ठेकेदार असेल आणि जो कोणी संबंधित इंजिनियर असतील त्याच्यावर आपण कारवाई करावी। पण तत्पूर्वी मी सांगू इच्छितो की हा पूल आताच खराब नाही, याच्या अगोदरसुद्धा हा पूल खराब झालेला होता आणि त्यावेळेस आम्ही इथे येऊन चक्काजाम म्हणा किंवा एक थोडंसं आंदोलन केलं होतं। त्यावेळेस PWDचे अधिकारी येथे येऊन हे तात्पुरतं थातुरमातूर दाखवा इकडे, तात्पुरतं थातुरमातूर येथे त्यांनी डागडुगी करून ते त्यावेळेस निघून गेले। तुम्ही बघू शकता की हा पुलावरती हा रॉड टाकलेले आहेत आणि ह्या रॉडच्या वरती कॉन्क्रीट किती इंचीचा आलेला आहे? कमीत कमी 6 इंचीचा यावरती कॉन्क्रीट यायला पाहिजे होतं, पण यावरती फक्त 2 इंचीचा किंवा 1 ते 1.5 इंचीचा कॉन्क्रीट आहे। आणि इथे किती मोठा भ्रष्टाचार या ठेकेदाराच्या आणि त्या अधिकाऱ्याचा आहे हे यावरून स्पष्ट दिसून येते। ह्या रॉडमुळे काल याच्यात टायर धसला आणि टायर फुटून गाडी पलटी झाली। त्यामध्ये ते 2 पेशंट आज हॉस्पिटलमध्ये भरती आहेत। असा अनर्थ पुन्हा वारंवार होऊ नये याकरिता सरकारचं काम बरोबर आहे, सरकार आपलं काम व्यवस्थित करते, पण जे कोणी ठेकेदार असतील, जे कोणी संबंधित इंजिनियर असतील त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी आमची समस्त नागरिकांतर्फे आमची मागणी आहे। अन्यथा इथे आता सध्या मशीन आली आहे, हे पुन्हा थातूरमातूर करतील आणि पुन्हा हा 4 दिवसानंतर 8 दिवसानंतर पुन्हा हा रस्ता उखडेल आणि पुन्हा अपघात होण्याची दाट शक्यता आहे। म्हणून आमची मागणी आहे की हा पुलावरती 6 इंचीचा लेअर पुन्हा डबल करण्यात यावा अशी आमची समस्त नागरिकांची मागणी आहे। अरोली इथून बोलत आहो आणि हा भांडेवाडीच्या सूर नदीवरचा पुलिया त्यावेळेस करण्यात आला। आपण त्या PWDवाल्यांना सांगितलं, त्याच वेळेस मी सांगितलं हा तुम्ही जो काम करता आहे त्याच्यावर चांगलं थर राहील तेव्हाच हा पुलिया चांगला टिकू शकते, अन्यथा टिकणार नाही। परंतु त्या इंजिनियरनी बरोबर ऐकलं, पण तो काम बरोबर यांनी केला नाही आणि केलं बी। त्याच्यावर पुन्हा आपण असं सांगितलं की ह्या सिमेंट रोडवर ज्या ठिकाणी पुलियाचे काम आहे त्या पुलियाच्या कामावर कमीत कमी 4 इंचीचा डांबरीकरण केला तर ह्या पुलियाला काही होत नाही। परंतु ह्या इंजिनियरला, जे इंजिनियर झाले आहेत त्यांना समजते का नाही समजत माहीत नाही, लोकांची ऐकत नाही। आपण जो चालवणारे ते एवढा अनुभव असते की ज्या सिमेंट रोडनं गाडी कशी चालते आणि डांबरीकरणावरून कशी चालते। डांबरीकरण सहसा उकडत नाही, म्हणजे जो सिमेंट रोडवर डांबरीकरण झाला कमी 4 इंचीचा थर राहिला असता ह्या पुलियावर तर हा पुलिया एवढं चांगलं टिकला असता। आणि प्रत्येक पुलियावर, छोटे छोटे पुलियावर डांबरीकरण झालं आहे तर ते पुलिया एकदम चांगले आहेत। परंतु या पुलियावर डांबरीकरण झालं नाही, त्याच्यामुळे हा पुलिया आणि तो
ठीक आहे, परंतु हा जो कॉन्क्रिटिंग केला आहे हा कमीत कमी त्याच्यावर 6 इंचीचा थर पाहिजेच होता. पण डांबरीकरण केलं तर हा पुलिया जास्त चिर समय तक म्हणजे वेळेपर्यंत हा टिकू शकते. म्हणून असं त्यांना आपण इंजिनियरना ते लीडर सोडा आणि तो एक चीफ इंजिनियर म्हणा तो नाही, पण याचं जेही जो असतो त्याची एक जिम्मेदारी असते आणि डेप्टीची जिम्मेदारी असते की हा पुलियावर चांगली देखरेख करून सन्यानी आणि ह्या याच्यावर डांबरीकरण करून सन्यानी ह्या चांगलं काम करावं अशी माझी इच्छा आणि गावकऱ्यांतर्फे पण ही इच्छा होती की डांबरीकरण केल्या पाहिजे, पण त्यांनी केली नाही. म्हणून त्यांना सक्त सजा झाली पाहिजे. आणि हा इथं जो ॲक्सिडेंट झाला आज 2 व्यक्ती त्या ॲक्सिडेंटमध्ये सिरियस आहे. त्याच्यामुळे त्या इंजिनियरवर कारवाई व्हावी. त्या कारण ठेकेदार कसंही करून टाकतो, पण इंजिनियरची चांगली लक्ष असायला पाहिजे. म्हणून तात्काळ याच्यावर ॲक्शन होऊन हा पुलियाचं काम करण्यात यावे, अन्यथा येथील लोक आंदोलन करतील अशी मी या गावकऱ्यांतर्फे विनंती करतो आणि त्यांनी लवकरात लवकर काम करावं. धन्यवाद.